नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत. पुन्हा एकदा अपील, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक सखोलपणे पहा. अजूनही श्री मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि ही पत्रकार परिषद त्याचा मतितार्थ जेव्हा महाराष्ट्रासमोर आला तेव्हा माझ्यासह अनेकांना धक्का बसला. कारण ज्या पातळीवरती मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भूमिका आता होती तिथे अशा पद्धतीनं त्यांनी उमेदवारीतनंच माघार घेणं आणि त्यासाठी कारण सांगणं ह्याला अनेक अर्थ आहेत. एक म्हणजे ते आता काय म्हणाले ते जरा नीट समजून घेऊ. ते म्हणाले की ही काही माघार नाहीये, हा एक प्रकारचा गनिमी कावा आहे. आणि दुसरं कारण त्याने असं सांगितलं की मराठा ह्या एका जातीवरती आपण विधानसभेची निवडणूक लढू शकत नाही. मित्रपक्षांची यादी आली नाही म्हणजे त्याच्यामध्ये जो दलित प्रवर्ग त्यांच्याबरोबर जाण्यास इच्छुक होता, विशेषतः बौद्ध, त्या समुदायाची यादी आली नाही. की ज्या सज्जाद नोमानी यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती त्यांची यादी आली नाही, याची अद्याप स्पष्टता नाहीये. परंतु त्यांची ही भूमिका जी आहे की मराठा समाजाच्याच मतावरती केवळ निवडणुका जिंकता येणार नाहीत, हे एक प्रकारचं राजकीय वास्तव आहे आणि ते यापूर्वी पण त्यांनी बोलून दाखवलं. बरं, ते काल जेव्हा त्यांनी प्रत्यक्षामध्ये 3 भूमिका मांडल्या, एक म्हणजे निवडणूक लढण्याची, दुसरी म्हणजे पाडण्याची आणि तिसरी म्हणजे 2 उमेदवाराला पाठिंबा देण्याची, तेव्हा तर त्यांनी आणखीन एक पातळीवरची गाठलेली आहे. आणि आता श्री मनोज जरांगे पाटील हे आपले किमान 20 उमेदवार देतील, कारण त्यांनी स्वतःच घोषित केल्याप्रमाणे ज्याचे आज सगळ्या माध्यमातले मुख्य मथळे, आणि कालही मी त्याचं सविस्तर विश्लेषण केलं. तर त्यानंतर मनोज जरांगे पाटील हा जो फॅक्टर आहे हा लोकसभा निवडणुकीमध्ये जसा महाविकास आघाडीला तारक ठरला तसं न होता यावेळेला ते अनेक जणांना पराभूत करतील. आता उदाहरणादाखल धाराशिवचं आपण उदाहरण घेऊ की धाराशिवमध्ये ते कैलाश पाटील हे जे शिवसेनेचे निष्ठावंत असे आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देणार होते. परिस्थिती पार तिथं बिकट झाली असती, वेगळी झाली असती. त्यांनी श्री राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये बार्शीतनं उमेदवार द्यायचं घोषित केलं, त्याची चर्चा करत होते. आणि मग बाकीचे सगळे मतदारसंघ आहेत. काल मी त्याचं विश्लेषण केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की यातले बरेचसे उमेदवार हे महायुतीचे. पण मला हे वाटत होतं की आता जेव्हा शेकडोच्या संख्येने ह्या उमेदवारांनी अर्ज भरले, त्याची एक व्यवस्थित अशी प्रक्रिया झाली होती. ती प्रक्रिया होत असताना मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःलाही शारीरिक कष्ट किती करून घेतलं. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ते पहाटेपर्यंत जागत राहिले, 24 तास या मुलाखती झाल्या. आणि त्या मुलाखतीतली गंभीरता लक्षात येऊन ज्या पद्धतीने लोक आले, काही आजी माजी आमदार होते जे सतत श्री मनोज जरांगे पाटील यांना भेटत होते. तर अशा वेळेला जेव्हा मनोज जरांगे पाटील हे या पातळीवरती आलेत आणि आता निवडणुकीच्या रिंगणात ते परत जाणार नाहीत, तर आता मात्र मोठा प्रश्न निर्माण झाला. तो त्यांच्या ह्या वर्तनामुळं एकूणच त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता कमी होईल का? आणि हे बघा, जे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती प्रेम करतात किंवा त्यांची क्रिटिक आहे त्यांनी ते अमक्याचे दलाल आहे तरी तमक्याची बाजू मांडतात वगैरे असं न पाहता एकतर हे बघायला हवं की त्यांना निवडणुकीच्या राजकारणाचा फारसा अनुभव नाहीये. एखादी सामाजिक चळवळ चालवणं ही गोष्ट तुलनेनं सोपी आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये येता तेव्हा बूथपर्यंतचं मॅनेजमेंट लागतं, उमेदवार व्यवस्थित निवडावे लागतात, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असायला हवी. मी या क्षणाला जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने विचार करतो तेव्हा त्यांची ही भूमिका योग्य वाटते मला. कारण कसलीही तयारी नसताना, कोणताही नीट असा उद्दिष्ट नसताना, म्हणजे समजा हे उमेदवार निवडून विधानसभेमध्ये जरी गेले तरी ते स्वतःचं कल्याण आणि त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींचं कल्याण, ते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्याचं कल्याण, ह्याच्या व्यतिरिक्त मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटू शकले असते का? अजिबात नाही. त्यामुळे जो एक दबाव गट होता तो ह्या निवडणुकीनंतर पूर्णपणे संपला असता. दुसरं म्हणजे पक्षीय तुमच्याकडे अजेंडा नाही, पक्षाचं संघटन नाही, पक्षाचं नाव नाही, पक्षाची बूथ पातळीवरची रचना नाहीये. अशा वेळेला जेव्हा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये असता तेव्हा तुम्हाला ती निवडणूक नुसती लढून चालत नाही. कालच ते मनोज जरांगे पाटील जे रडले आणि त्या रडण्याचा त्यांचा भाव होता की ह्या उमेदवारांना जर मतं नाही मिळाली तर मराठा समाजाचं ते हसं होईल. जेव्हा अशी कुठलीही तयारी नसताना तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये येता तेव्हा ते हसं होण्याची अधिक शक्यता होती. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्या मागचा हा जो गनिमी काव्याचा भाग आहे तो मला बऱ्यापैकी वाटतं की तो योग्यच आहे. परंतु याने विश्वासार्हता कमी होईल का ह्या मुद्द्याचं मी जेव्हा विश्लेषण करतो तेव्हा मला वाटतं की यस, निश्चितपणे
मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल आता विश्वासार्हता म्हणून प्रश्नचिन्ह. आपलेच अनेक प्रेक्षक जे आता कमेंट करत आहेत की ते श्री शरद पवार यांची भूमिका घेऊन त्या निवडणुकीतनं माघारी आलेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न विचारले जातील. जसं महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा फायदा झाला होता, तसाच तो पुन्हा व्हावा म्हणून ते या निवडणुकीच्या रिंगणातनं माघारी घेतली आहे का त्यांनी. या क्षणाला तर त्यांनी हे स्पष्ट केलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. ते असंही म्हणतात की कुणीही असं समजू नये की मी याच्यासाठी ही भूमिका घेतली आहे. माझ्या मते इथपर्यंत तरी स्पष्टता आहे. जर त्यांनी पुन्हा पाडापाडीची भूमिका घेतली तर मग मात्र त्यांच्या विश्वासार्हतेतला जो पहिला भाग आहे की श्री मनोज जरांगे पाटील हे शरद पवार किंवा महाविकास आघाडीसाठी अनुकूल निर्णय घेतात, त्याला एक प्रकारे बळ मिळेल. आता जो दुसरा मुद्दा आहे की याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा हा निवडणूक घ्यायचा निर्णय घेतला तेव्हाचे दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आठवून बघा. जो विश्वासार्हतेचा दुसरा मुद्दा आहे, जेव्हा समाजासमोर तुम्ही एक भूमिका मांडली आणि ती मांडल्यानंतर तुम्ही समाजाला प्रश्न विचारले होते की निवडणूक लढायची का, त्यावेळेला समाजातला एक मोठा वर्ग लढायची असं म्हणाला. दुसरा वर्ग होता की जो म्हणत होता की निवडणूक नाही लढायची, पण तो आवाज क्षीण होता. आता जेव्हा तुम्ही त्या समाजालाच विचारून हा निर्णय घेतलेला आहे, तेव्हा आता मात्र तुम्ही त्या समाजाला न विचारता हा निर्णय घेतलाय, तर त्यामुळं विश्वासार्हतेचा दुसरा प्रश्न उपस्थित होईल की श्री मनोज जरांगे पाटील यांना यावेळेला मात्र समाजाला विचारायची का गरज वाटली नाही, किंवा पहिल्यांदा सुद्धा त्यांनी जी भूमिका घेतली होती ती त्यांच्या मनाची भूमिका होती. तिथे उपस्थित असलेली मंडळी ही फक्त होला हो मिळवणारी होती का, ते जे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात या असं म्हणत होते त्यांचं संख्याबळ एवढं नव्हतं की ज्या कारणामुळे आत्ताची परिस्थिती उद्भवलेली आहे. पण हा दुसऱ्या क्रमांकाचा मुद्दा निश्चित उपस्थित होईल की श्री मनोज जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली ती आता परतीच्या वेळेला मात्र समाजाला विचारून घेतलेली नाही. तिसरा मुद्दा, श्री मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अनेक लोक मधल्या काळामध्ये आले, परंतु लक्ष कुणी वेधून घेतलं तर श्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं आलेल्या मंत्र्यांनी. आणि त्या मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांची पहाटेच्या वेळेला भेट घेतली. बॅक टू बॅक हे उदय सामंत हे येत राहिले आणि ते येत असताना ते एकाच आठवड्यामध्ये 15 दिवसाच्या अंतरानं 2 वेळेला कसे भेटले वगैरे अशा पद्धतीचं हे दृश्य महाराष्ट्रानं बघितलं. आणि हे बघितल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं श्री मनोज जरांगे पाटील हे भूमिका घेत असतात आणि लोकसभेला बघा की काय झालं होतं वगैरे असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या सख्याबद्दलचा नवा चर्चेला वाव मिळेल आणि ते पुन्हा तिसरं प्रश्नचिन्ह असेल त्यांच्या ह्या निवडणुकीतनं माघार घेण्याच्या भूमिकेबद्दल. चौथा मुद्दा जो येतो तो असा आहे की मनोज जरांगे पाटील यांनी आता निवडणुकीतनं माघार घेतली हे ठीक आहे, पण आता प्रत्यक्षामध्ये ज्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेली होती आणि जे मराठा क्रांती मोर्चातलेच महत्वाचे लोक होते त्या लोकांनी आता जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, आता ते तर एक्सपोज झालेले आहेत. त्यांना निवडणूक लढायची होती आणि प्रस्थापितांच्या विरोधात लढायची होती. त्यावेळेला आता ज्या लोकांनी निवडणुकीत अर्ज भरलेले आहेत त्यांच्या दृष्टीनं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचा जो भाव आहे तो निश्चित प्रश्नार्थक असेल. आता शेवटच्या महत्वाच्या मुद्द्याचं आपण विश्लेषण करू. मी अगदी सुरुवातीपासून म्हणत होतो की कुठलीही सामाजिक चळवळ ही जेव्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये येते तेव्हा अंतिमतः त्या सामाजिक चळवळीनं उपस्थित केलेल्या प्रश्नाचं नुकसान होतं. म्हणजे मग ते शेतीविषयक प्रश्न असू दे, अर्थात सभागृहाच्या माध्यमातून प्रश्न सुटतात का, तर निश्चितपणे सुटतात. अंतिमतः सभागृहातनं कायदे मंडळाच्या माध्यमातूनच अनेक प्रश्नाची उकल होते, परंतु समाजामध्ये दबाव गट सुद्धा अस्तित्वात असतो. अगदीच अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर श्री राजू शेट्टी यांचं देता येईल मला, की राजू शेट्टी यांनी जो एक दबाव गट निर्माण केलेला आहे तो आता ज्या ऊसाच्या शेतीच्या समोरून मी चाललोय त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कायम फायदेशीर राहिलेला आहे. अर्थात त्याचंही पुन्हा वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण होऊ शकतं की आता साखर कारखानदारांना राजू शेट्टी यांच्या दबावापोटी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे एक रकमी एफआरपी द्यावी लागते त्यामुळं जे प्लेज लोन ते घेतात त्याचं जे व्याज त्यांना भरावं लागतं त्याचा फायदा शेतकऱ्यांना काही अंश होत नाही वगैरे. पण हा जो दबाव गट असतो ना तो दबाव गट असायला हवा होता. मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घेतल्यानंतर जे पहिले प्रश्न उपस्थित झाले होते ते म्हणजे जर तुम्हाला निवडणुकीच्याच रिंगणामध्ये यायचं होतं तर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जो होता तो महत्वाचा मुद्दा तुम्ही का बाजूला केला. आणि अर्थात जेव्हा हा निर्णय त्यांनी घेतला तेव्हाही अनेकांना वाटलं होतं
की खरं तर महाराष्ट्रातलं जे सामाजिक स्थिती आहे, आकलन आहे, त्या आकलनाला सुद्धा मनोज जरांगे पाटील हे काही प्रमाणामध्ये ते समजून घ्यायला कमी पडतात. आता बाळासाहेब सराटेवरती अनेक लोक टीका करतात, पण बाळासाहेब सराटेंनी हीच मांडणी केली होती की आता जेव्हा तुम्ही 3MM त्यातलाही तुम्ही मुस्लिम समुदायाबरोबर जाण्याचा जेव्हा विषय घेता, तेव्हा मुस्लिम समुदायाचं रिप्रेझेंटेशन वाढवण्याच्या दृष्टीनं मनोज जरांगे पाटील यांचा ते उपयोग करून घेत आहेत. प्रत्यक्षात मराठा समाजाला याचा काहीही उपयोग होणार नाही असं बाळासाहेब सराटे हे म्हणत होते आणि त्याचं ते विस्तृतपणे विश्लेषण करत होते. विशेषतः सज्जाद नोमानी यांनी येऊन जेव्हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली त्याच्या काही दिवस आधी त्यांनी जी भूमिका आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती उपस्थित केलेली होती, त्या भूमिकेतनं असं दिसत होतं की त्यांना मुस्लिम समुदायाचं रिप्रेझेंटेशन वाढवायची इच्छा होती आणि ते असायला हवं. लोकशाहीमध्ये जेवढा जितनी जिसकी लोकसंख्या उतनी उसकी भागीदारी हा न्याय जर आपण म्हटलं तर मुस्लिम समुदायाचे महाराष्ट्रामध्ये किमान 288 पैकी 18% तरी आमदार असायला हवेत. असा समाज इतक्या मोठ्या संख्येनं असून सुद्धा त्याचं रिप्रेझेंटेशन सभागृहामध्ये दिसत नाही. त्याची वेगवेगळी सामाजिक कारणं आहेत. आता त्यामुळे जे प्रश्न उपस्थित झाले होते तेव्हा ते हिंदुत्वाच्या अनुषंगाने होते, ते मुसलमानांच्या रिप्रेझेंटेशनच्या अनुषंगाने होते आणि मनोज जरांगे पाटील यांना राजकारणातल्या ह्या संदर्भाचा फार अभ्यास नाहीये अशा अनुषंगाने होते. आणि म्हणून हे जे प्रश्न उपस्थित झाले होते त्यातनं मनोज जरांगे पाटील यांनी आता जी भूमिका घेतली आहे त्याला काही अंशी जरी आपल्याला असं आपण म्हणू काही अंशी जरी ह्या प्रश्नाला पुढे फार चर्चेला वाव राहणार नसला तरी सुद्धा जरी मनोज जरांगे पाटील आणि आपले बरेचसे प्रेक्षक याला गनिमी कामा म्हणत असले तरी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातल्या त्यांच्या पूर्ण आंदोलनाच्या दरम्यान पहिल्यांदा विश्वासार्हता म्हणून मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. मी कधी असं म्हणणार नाही की मनोज जरांगे पाटील हे कुणाला तरी मॅनेज आहेत किंवा ते आर्थिक कारणासाठी हे करतात. त्यांच्या इतका अलीकडच्या काळातला मी स्वतःला शारीरिक कष्ट घेऊन एका विशिष्ट मागणीसाठी इतकं विश्वासार्ह आंदोलन उभा करणारा कार्यकर्ता बघितलाच नाही. मी अगदी अरविंद केजरीवाल यांच्याही पुढे जाऊन म्हणतो की मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या प्रश्नाबद्दल असलेली तळमळ ही वादातीत आहे, परंतु आकलन कमी पडतं आहे आणि ते आकलन कमी पडत असल्यामुळेच आधी जे असंख्य प्रश्न निर्माण झाले होते ते झाले की त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरायची भूमिका घेतली. त्यानंतरचं कन्फ्युजन वाढलं की काय करायला पाहिजे याबद्दलची क्लॅरिटी आली नाही. काल ते म्हणाले की 10-15 मतदारसंघामध्ये आपण उमेदवार उभा करू, 10-20 मतदारसंघामध्ये आले. मला असं वाटलं की ती जरा अधिक स्पष्टता आलेली आहे आणि आता अशी स्पष्टता आलेल्या असताना आता थेट निवडणुकीत माघार घेतल्यामुळे ते सगळे संदर्भ बदललेत आणि त्या बदललेल्या संदर्भामध्ये या क्षणाला तरी आपण निश्चित असं म्हणू शकतो की जरी मनोज जरांगे पाटील हा याला गनिमी कामा म्हणत असले तरी मनोज जरांगे पाटील यांच्या एकूण आकलनाच्या संदर्भामध्ये त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होईल आणि म्हणून ते विश्लेषण आपण केलं. अजूनही जसे जसे या संदर्भातले तपशील येतील, कारण सज्जाद नोमानीचा आता स्टँड काय, जे आंबेडकरवादी मंडळी तिथे उपस्थित होती त्यांचा स्टँड काय आहे, जे मनोज जरांगे पाटील म्हणतायत की ह्या संदर्भामध्ये यादीच आलेली नाहीये तर त्यांचा स्टँड काय, खरंच ती यादी आली नाही का, आणि मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या पत्रकार परिषदेतनं जी क्लॅरिटी आलेली दिसते आहे त्यानंतर समाज काय म्हणतो आहे, असे सगळे प्रश्न आहेत. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील ही नव्याने काही भूमिका घेतील विशेषतः पाळायची, तर त्यानंतर समाज कसा रिॲक्ट करेल, भाजप कसा रिॲक्ट करेल, या येणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या महत्वाच्या आहेत. त्याचंही मी सखोल विश्लेषण करणार आहे. त्यामुळं आमचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब, बेल आयकन दाबा आणि आमचे हे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पाठवा. थांबूया आपण.